नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 9वी भाग 1 मधील आपलं जे प्रकरण आहे 7 व सांख्यिकी हे जे प्रकरण आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, सांख्यिकी हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत. तर सांख्यिकी या प्रकरणामध्ये आपण बघा की या प्रकरणामध्ये प्रस्तुत पाठात आपण काय अभ्यासणार आहोत. तर विभाजित स्तंभालेख हे जे आहे ते आज आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. बघा, आपण मागील वर्षामध्ये देखील स्तंभालेख जे आहे त्याचा अभ्यास आपण केलेला होता आणि या देखील वर्षी आपण काय करणार आहोत. तर जे स्तंभालेख आहे ते प्रकरण, त्याची उजळणी जे आहे ते पुन्हा या पाठामध्ये आपण घेणार आहोत. तसेच शतमान स्तंभालेख शिकणार आहोत. बघा, एक विभाजित स्तंभालेख जो आहे तो आपण या पाठामध्ये शिकणार आहोत आणि शतमान स्तंभालेख जो आहे तो देखील या पाठामध्ये आपण शिकणार आहोत. तसेच प्राथमिक दुय्यम सामग्री म्हणजे काय आणि वर्गीकृत व अवर्गीकृत वारंवारता, तसेच वितरण सरणी आणि संचित वारंवारता सारणी अशी कशी तयार केली जाते, तसेच मध्य व मध्यांक, तसेच बहुलक इत्यादी बद्दल सुद्धा आपण या पाठामध्ये माहिती घेणार आहोत. इत्यादी घटक देखील आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. चला मग मुलांना सुरुवात करूया आपल्या या सांख्यिकी या पाठाला. तर बघा, माहितीच्या स्वरूपाप्रमाणे त्या माहितीचे योग्य सादरीकरण करणारा जो आलेख आहे तो आपण आधी इथे अभ्यासणार आहोत. तर बघा, या आलेखामध्ये आपल्याला काय दिसत आहे. तर एका शेतकऱ्याला त्याच्या शेतातून गहू, ज्वारी या 2 पिकांचे 3 वर्षात मिळालेले जे उत्पन्न आहे ते आपण या जोड स्तंभालेखामध्ये मांडलेलं आहे. बघा, आपण इथे ज्वारी जे पिवळ्या डॉटमध्ये आपण दाखवलेले आहे आणि जे निळ्यामध्ये आपण काय दाखवलेलं आहे तर गहू हे दाखवलेलं आहे. आता हे काय आहे, शेतकऱ्याने एक दोन उत्पन्न घेतलेलं आहे, ज्वारी आणि गहू, जे आपण ह्या स्तंभालेखामध्ये दाखवलेलं आहे. आणि हा जोड स्तंभालेख आहे. या जोड स्तंभालेखाद्वारे आपल्याला विचारलेल्या प्रश्नांचे काय द्यायचे आहे तर उत्तरे द्यायचे आहे. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे तो आपल्याला काय विचारलेला आहे. इथे 2010, 2011 आणि 2012 या 3 वर्षात जे काही उत्पन्न आहे ते आपण ह्या जोड स्तंभालेखामध्ये दाखवलेलं आहे. आणि आपल्याला जो विचारलेला पहिला प्रश्न आहे तो आहे 3 वर्षामध्ये कोणत्या धान्याचे उत्पादन जे आहे सतत वाढलेले आहे. आपल्याला इथे दिसत आहे की कोणते वाढलेलं आहे. तर बघा, इथे जो निळा डॉट असलेले जे स्तंभालेख आहे तिथे आपल्याला काय दिसत आहे तर वाढ दिसत आहे. म्हणजे हेच काय आहे तर गहू आहे. मग 3 वर्षामध्ये गव्हाचे जे उत्पादन आहे ते सतत वाढलेले आहे, जे आपल्याला ह्या स्तंभालेखावरून दिसून येत आहे की ज्वारीपेक्षा गव्हाचे उत्पन्न जे आहे ते कसे आहे तर जास्त वाढलेले आहे. आणि आपल्याला जो पुढचा प्रश्न विचारला गेलेला आहे तो पुढचा प्रश्न देखील आपण बघणार आहोत. तर 2012 मध्ये 2011 पेक्षा ज्वारीचे उत्पादन किती कमी झालेले आहे. बघा, स्तंभालेखाद्वारे त्याचे उत्तर देखील आपण इथे दाखवलेले आहे की 2012 मध्ये इथे दिसतोय आपल्याला 2012. मग 2011 मध्ये ज्वारीचे उत्पादन 15-12 बरोबर किती तर 15 मधून आपल्याला 12 वजा करायचे आहे, 3 क्विंटलने कमी झालेले आहे. म्हणजेच आपल्याला 2011 मध्ये ज्वारीचे उत्पन्न हे कसे दिसत आहे जास्त, आणि जे ज्वारीचे 2012 मधील उत्पन्न हे 3% कसे झालेले आहे तर घटलेले आहे, कमी झालेले आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत. आणि तो जो पुढचा प्रश्न आहे तो बघा असा आहे. 2010 मधील गव्हाचे उत्पादन व 2012 मधील गव्हाचे उत्पादन यातील फरक सांगायचा आहे, जो आपण इथे करून दाखवलेला आहे. बघा, 2010 व 2012 मधील गव्हाच्या उत्पादनातील फरक आहे 48 वजा 30. म्हणजे फरक किती आलेला आहे तर 18 क्विंटल एवढा आलेला आहे. बघा, इथे 2010 आणि 2012 हे जे आपण इथे सरासरी मोजली तर काय आहे की वजाबाकी आपण इथे केलेली आहे. तर इथे आपण काय केलेलं आहे 48 आणि 30 आपण हे वजाबाकी केलेले आहे. किती मिळालेले आहे तर 18 क्विंटल एवढा फरक 2010 ते 2012 या दरम्यान घडलेला आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत. तर बघा, जो पुढचा प्रश्न आहे तो या आलेखातील माहितीवरून खालील सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे. म्हणजेच वर्ष उत्पादन क्विंटलमध्ये आपण मांडलेलं आहे 2011, 2012. गहू आहे 35, 48 आणि ज्वारी आहे 15, 12. मग एकूण उत्पन्न किती आज झालेलं आहे तर 50% झालेलं आहे, जे आपण या
आलेखाद्वारे या जोड स्तंभाद्वारे आपण सांगितलेलं आहे. आता विभाजित स्तंभालेख जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, विभाजित जो स्तंभालेख आहे तो म्हणजेच काय, तर विभाजित स्तंभाद्वारे आपल्याला काय माहिती मिळणार आहे बघूया. तर विभाजित जो स्तंभालेख आहे तो इथे आपण काढून दाखवलेला आहे. बघा, एकूण उत्पादना एवढे प्रत्येक स्तंभाची उंची योग्य प्रमाणे आपण दाखवलेली आहे. म्हणजेच इथे काय केलेलं आहे की एका स्तंभाद्वारेच आपण काय दाखवलेलं आहे, तर दोन्ही जे उत्पन्न आहे ते इथे दाखवलेलं आहे. म्हणजे जर गहूचे उत्पन्न जे आहे ते जर 30% असेल आणि जे ज्वारीचे उत्पन्न आहे ते जर 20% असेल, तर आपण त्या स्तंभावरती 20 हे ॲड करून आपल्याला काय करायचं आहे, तो स्तंभ त्याच्यावरती वाढवत न्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, तर जो हा विभाजित स्तंभालेख आहे तो आपण काढलेला आहे. म्हणून त्यामध्ये गव्हाचे उत्पादन हे एकूण उत्पादनाच्या स्तंभाचा काय आहे, एक भाग असेल. ते काही खुणेने आपण इथे दाखवलेले आहे. आणि जो आपला तिसरा पॉईंट आहे तो आपण इथे घेतलेला आहे की स्तंभाचा राहिलेला भाग हा साहजिकच ज्वारीचे काय आहे, उत्पन्न दाखवेल. तो वेगळ्या खुणेने आपल्याला इथे दाखवायचे आहे. हा जो निळ्या भागातला आहे तो आपल्याला काय दाखवतोय, गहू, आणि जो आपल्याला इथे पिवळ्या भागातला दाखवतो तो काय आहे, तर तो आहे ज्वारी. म्हणून या रीतीने शेजारी काढलेले विभाजित स्तंभालेख जो आहे तो आपण इथे पाहिलेला आहे. हा आहे एक विभाजित स्तंभालेख. मग शतमान स्तंभालेख कोणता असतो, तर शतमान स्तंभालेख जो आहे तो आपण आता अभ्यासणार आहोत. तर दिलेल्या माहितीची तुलना वेगळ्या प्रकारे समजवण्यासाठी आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, तर रूपांतरित करून जो विभाजित स्तंभालेख काढलेला आहे त्याला शतमान स्तंभालेख असे म्हटलं जातं. बघा, जो शतमान स्तंभालेख आहे तो म्हणजे मागील उदाहरणातील माहितीच्या शतमाने शेजारील सारणीत आपण दाखवणार आहोत. बघा, इथे वर्ष गव्हाचे उत्पन्न क्विंटलमध्ये, ज्वारीचे उत्पन्न क्विंटलमध्ये, आणि एकूण उत्पादनाच्या प्रमाणात गव्हाचे जे उत्पादन आहे ते आपण इथे शतमान पद्धतीमध्ये दाखवणार आहोत. तर इथे वर्ष 2010, 2011, 2012 इथे आपण वर्ष घेतलेले आहे. गव्हाचे उत्पन्न क्विंटलमध्ये आपण घेतलेले आहे ते आहे 30, 35, 48. ज्वारीचे जे उत्पादन आहे ते आपण क्विंटलमध्ये घेतलेले आहे 10, 15 आणि 12. मग इथे आपण एकूण उत्पादनाच्या प्रमाणात गव्हाच्या उत्पादनाचे शतमान काढणार आहोत. म्हणजेच 30 छेद किती, तर 40 गुणिले किती, 100 आलेलं किती आहे, तर 75. 35 छेद 50 गुणिले 100 बरोबर आलेलं आहे 70. आणि 48 छेद 60 गुणिले 100 आलेलं आहे 80. तर अशा प्रकारे आपण शतमान जे आहे ती उत्पादनाची इथे काढलेली आहे. तर बघा, इथे प्रत्येक वर्षातील गहू व ज्वारीच्या एकूण उत्पादनात आलेल्या गव्हाच्या उत्पादनाचे व ज्वारीच्या उत्पादनाचे शतमान जे आहे ते आपण इथे काढलेलं आहे. आता हे आहे गहू आणि ज्वारी यांचे शतमान. मग प्रत्येक स्तंभाची वाय अक्षावरील उंची याप्रमाणे आपण 100 ही जी आहे ती घेतलेली आहे. मग गव्हाच्या उत्पादनाचे एकूण उत्पादनाशी असलेले जे शतमान आहे ते घेतलेल्या प्रमाणाने स्तंभाचा जो भाग आहे तो आपण खुणांनी जो आहे तो दर्शवलेला आहे. बघा, ह्या खुणाद्वारे आपण दर्शवलेला आहे. स्तंभाचा उरलेला भाग हा एकूण उत्पादनातील ज्वारीचे शतमान हे देखील आपण दाखवलेले आहे. ह्या निळा जो कलर आहे त्यामध्ये आपण बघू शकतो की ती आहे ज्वारी. हा जो भाग आपल्याला दिसत आहे ही आहे ज्वारी, आणि निळ्या रंगात जे दिसत आहे तो आहे गहू. मग 2 पेक्षा अधिक बाबींची माहिती ही विभाजित किंवा शतमान स्तंभालेखाने आपल्याला दर्शवता येते. 2 किंवा अधिक बाबी जर असेल तर विभाजित आणि शतमान या 2 स्तंभालेखाने आपण ही जी माहिती आहे ती स्तंभालेखात दाखवू शकतो. तर पुढील शतमान स्तंभालेख जो आहे तो आपण बघा अशा पद्धतीने इथे काढून घेतलेला आहे. तो आहे की शेजारी शतमान स्तंभालेख दिला आहे त्यामध्ये 2 कुटुंबाची विविध बाबीवरील खर्चांची माहिती दिली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे जी आहेत ते आपल्याला द्यायची आहेत. त्यासाठी बघा, या स्तंभालेखामध्ये आपल्याला इथे कुटुंब ए आणि कुटुंब बी यांची जी माहिती आहे ती याच्यामध्ये स्तंभालेखामध्ये आपल्याला दिलेली आहे. तर जो पहिला प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे, प्रत्येक कुटुंबाचे विविध बाबीवरील खर्चाचे जे शतमाने आहे ते आपल्याला लिहायचे आहे. बघा, कुटुंब आणि खर्च. कुटुंब ए अन्नधान्य एका सारणीमध्ये, दुसरा आहे
कुटुंब ए त्यांचं अन्नधान्य आहे 60%, कपडा लत्ता 10%, शिक्षण 10%, वीज 5%, इतर आहे 15%. बी कुटुंब बी त्याचं आहे अन्नधान्य 50%, कपडा लत्ता 15% आणि शिक्षण आहे 15%, वीज आहे आपल्याला 10% आणि इतर जो खर्च आहे तो आहे 10%, जो आपण ह्या इथे आपण स्तंभालेखामध्ये दाखवलेला आहे. तर कोणत्या कुटुंबाचा अन्नधान्याचा खर्च त्यांच्या एकूण खर्चाच्या प्रमाणात जास्त आहे ते आपल्याला काय करायचं आहे, तर टक्क्यांनी जास्त आहे हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणून बघा आपण इथे दाखवलेला आहे की कुटुंब ए चा अन्नधान्याचा जो खर्च आहे तो कुटुंब ए च्या अन्नधान्याचा जो खर्च आहे तो कुटुंब बी च्या खर्चापेक्षा कसा आहे 10% जास्त आहे, जो आपण ह्या स्तंभालेखाद्वारे दाखवलेला आहे. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की आता आपला जो तिसरा प्रश्न आहे तो इथे आपण घेणार आहोत. तर बघा आपला जो तिसरा प्रश्न आहे तो आहे दोन्ही कुटुंबाच्या इतर खर्चांची टक्केवारी किती आहे ते आपल्याला इथे दाखवायचे आहे. बघा कुटुंब ए चा इतर खर्च आहे 15% आणि कुटुंब बी चा इतर खर्च आहे 10%. म्हणजे तिसऱ्या प्रश्नांचं उत्तर देखील आपण इथे दिलेलं आहे. इथे सांगितल्याप्रमाणे आपण त्याचं उत्तर जे आहे ते जोडस्तंभाद्वारे देखील इथे देण्यात आलेलं आहे. आता कोणत्या कुटुंबाच्या वीज खर्चांचे टक्केवारी जास्त आहे, तर बघा इथे कुटुंब बी ची काय आहे, तर कुटुंब बी चा जो खर्च आहे तो वीज खर्च तर आपल्याला इथे दिसून येत आहे की कुटुंब बी चा जो वीज खर्च आहे तो कसा आहे ए पेक्षा जास्त आहे. आणि आपला जो पुढचा आणि 5वा प्रश्न आहे तो बघा असा आहे की कोणत्या कुटुंबाच्या शिक्षण खर्चाची टक्केवारी जास्त आहे. तर शिक्षण खर्चाची जी टक्केवारी आहे ते आपल्याला कुटुंबाच्या बी च्या शिक्षण खर्चाचे शतमान हे जास्त आहे. त्यानंतर बघा खालील सारणीमध्ये भारतातील ट्रक व बस यांची जवळच्या पूर्ण लाखातील संख्या खाली दिलेली आहे. त्यावरून शतमान स्तंभालेख आपल्याला काढायचा आहे. बघा वर्ष आहे 2005, 2006, 2007, 2008, 2008, 2009, 2009, 2010 हा आपल्याला शतमान स्तंभालेख जो आहे तो काढायचा आहे. म्हणून ट्रकची संख्या लाखात आहे 47 लाख, 56 लाख, 60 लाख, 63 लाख. बसची संख्या पण लाखात आहे 9 लाख, 13 लाख, 16 लाख, 18 लाख आणि एकूण लाखात 56. ट्रकचे शतमान आहे 47/56 गुणिले काय येणार आहे 100/1 बरोबर किती, तर 84. मग बसचे शतमान 100 वजा 84 किती आलेलं आहे, तर 16% आलेलं आहे. आणि त्यानंतर एकूण लाखामध्ये 69 आहे. त्याचे ट्रकाचे जे शतमान आहे ते आहे 56/69 गुणिले 100/1 तर 56/69 गुणिले 100/1 बरोबर किती, तर 81%. मग 100 वजा 81 बरोबर किती, 19%. मग 76 एकूण लाखात आहे 60/76 गुणिले 100/1 बरोबर 69%, 79%. मग 100 वजा 79 बरोबर किती, 21%. मग 81 एकूण उत्पन्न लाखामध्ये 63/81 गुणिले 100/1 बरोबर किती आलेले आहे, 78 आलेले आहे. मग 100 मधून आपण 78 मायनस केलेले आहे 22% आलेलं आहे. आणि आपल्याला आता सांख्यिकी म्हणजे काय हे आपण आता बघणार आहोत. तर बघा सांख्यिकी म्हणजे काय, तर प्रतिनिधी गटांच्या अभ्यासासंबंधित माहिती जमा करतात. ही माहिती बहुतांश वेळा सांख्यिकी स्वरूपात असते. तिचे विश्लेषण करून काही निष्कर्ष आपल्याला काढता येतात. या प्रकाराच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं, तर सांख्यिकी म्हटलं जातं. मग हा जो स्टॅटिस्टिक्स हा जो शब्द आहे तर स्टेटस या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. मग याचा अर्थ राज्यातील स्थिती असा होतो. मग एखाद्या विशिष्ट समूहाविषयी आपण जी माहिती एकत्र करतो ती प्रामुख्याने संख्याच्या स्वरूपात असते, तिला सामग्री असे म्हणतात. मग जर एखाद्या व्यक्तीने माहिती घेण्याच्या ठिकाणी जाऊन प्रश्न विचारणे किंवा मौजदाद करणे इत्यादी प्रकारे सामग्रीचे संकलन केले तर त्या सामग्रीला काय म्हणतात, तर प्राथमिक सामग्री असे म्हणतात.
मग दुय्यम सामग्री बघा, काही परिस्थितीत वेळेची उपलब्धता, साधनांचा अभाव अशा कारणांमुळे सामग्रीचे काय होते, संकलन जे आहे ते व्यक्तिशः करणे शक्य होत नाही. अशा वेळी इतरांनी संकलित केलेली माहिती तसेच सामग्री, कार्यालयीन दस्तऐवज, प्रसिद्ध झालेली सामग्री, सरकारी विभागातील उपलब्ध माहिती, शोध, निबंध या स्वरूपात असलेली सामग्री वापरतात. अशा सामग्रीला दुय्यम सामग्री असे म्हणतात. ती बघा प्राथमिक सामग्री आणि दुय्यम सामग्री ही आपण सारणीद्वारे पाहणार आहोत. तर बघा, जी प्राथमिक सामग्री आहे ती कुठली आहे आणि दुय्यम सामग्री कोणती आहे. तर जी प्राथमिक आहे ती आहे संकलन करण्यास जास्त वेळ लागतो आणि दुय्यमला त्वरित उपलब्ध होऊ शकते. प्राथमिक अद्ययावत व तपशिलावर असते. दुय्यम मध्ये पूर्वी संकलित केलेली माहिती तसेच घेतल्यामुळे ती अद्ययावत असतेच असे नाही. माहितीचा तपशील क्वचित कमी पडतो. आणि नेक्स्ट आहे अचूक आणि विश्वसनीय असते आणि ही कमी विश्वसनीय असू शकते. ही झाली आपली प्राथमिक आणि दुय्यम सामग्री. आता आपण खालीलप्रमाणे गोळा केलेल्या सामग्रीचे प्राथमिक सामग्री किंवा दुय्यम सामग्री यामध्ये वर्गीकरण करणार आहोत. तर बघा, प्रत्यक्ष वर्गात जाऊन शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची हजेरींची माहिती गोळा केली तर उकल जे आहे ते आहे दुय्यम सामग्री. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या उंचीची माहिती वरिष्ठ कार्यालयास तातडीने पाठवायची असल्याने शाळेतील शारीरिक शिक्षण विभागातील नोंदणीवरून माहिती गोळा केली. तर ती जी माहिती आहे ते आपण नोंदणीवरून जमा केलेली आहे. म्हणजेच प्राथमिक सामग्री, नांदपूर येथील प्रत्येक कुटुंबातील शाळा बाह्य विद्यार्थ्यांची माहिती प्रत्यक्ष घरी जाऊन गोळा केली. त्याची जी उकल आहे ती आहे प्राथमिक सामग्री. मग विज्ञान प्रकल्पासाठी प्रत्यक्ष जंगलात जाऊन झाडांची पाहणी करून माहिती गोळा केली. ती कुठली असणार आहे, तर ती प्राथमिक सामग्री असणार आहे. तर बघा, अशा प्रकारे प्राथमिक सामग्री आणि दुय्यम सामग्री म्हणजेच प्राथमिक सामग्री ही प्रत्यक्षात केली जाते आणि दुय्यम सामग्री जी आहे ती जी काही सामग्री प्राथमिक सामग्रीतूनच काय केलं जातं, तर ती माहिती घेतली जाते. म्हणजेच ती एवढी अचूक नसते जेवढी अचूक जी माहिती असते ती प्राथमिक असते. मग आता सामग्रीचे जे वर्गीकरण आहे ते कसे केले जाते ते आपण पाहणार आहोत. तर सामग्रीचे जे वर्गीकरण आहे ते पुढील प्रमाणे केले जाते. वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी जी आहे ती अशा पद्धतीने केली जाते. बघा, जेव्हा सामग्रीतील प्राप्तांकाची संख्या जास्त असेल तेव्हा ती सारणी तयार करणे तसेच सारणी तयार करणे कसे होते, कठीण होईल. मग तेव्हा वारंवारता वितरण सारणीचा विस्तार कसा असतो, तर मोठा असतो. ती तयार करण्यास खूप वेळ लागतो. अशा वेळी सामग्रीचे गट पाडले जातात म्हणजेच वर्ग तयार केले जातात. तर ती सामग्री आटोपशीर होऊन वेळोवेळी कमी लागेल व अशा सारणीलाच काय म्हणतात, तर वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी असे म्हणतात. तर इथे आपण पाहू शकतो की हे सारणी दोन पद्धतीने मांडता येते. पहिली जी पद्धत आहे ती आहे समावेशक पद्धत आणि दुसरी जी पद्धत आहे ती आहे असमावेशक पद्धत. असे सामग्रीचे काय आहेत, तर दोन प्रकार आपण बघितलेले आहेत, समावेशक आणि असमावेशक पद्धती. ह्या दोन पद्धती ज्या आहेत त्या कसल्या आहेत, तर सामग्रीच्या वर्गीकरणाच्या आहेत. आता सर्वात प्रथम आपण समावेशक पद्धती जी आहे ती म्हणजे काय ती इथे बघणार आहोत. तर 6, 7, 7, 8, 9, 10, 10, 10, 10, 11, 11, 11 ह्या ज्या संख्या आपल्याला इथे दिलेल्या आहे अगदी 20 पर्यंत. तर आता बघा, ह्या सगळ्या काय दिलेल्या आहे आपल्याला इथे संख्या दिलेल्या आहेत. आणि इथे बघा, ही सारणी तयार करताना 6, 10 आणि त्यामधील सर्व प्राप्तांकाचा म्हणजे 6 ते 10 या वर्गात समावेश झाला म्हणून सारणी तयार करण्याच्या या पद्धतीला आपण काय म्हणतो, समावेशक पद्धती असे म्हणतो. मग 6 ते 10, 11 ते 15, 11 ते 20 या वर्गांना काय म्हणतात, खंडित वर्ग असे म्हणतात. मग 6 ते 10, 11 ते 15 आणि 16 ते 20 हे वर्ग घेऊन वरील सामग्रीची जी वारंवारता वितरण आहे ते आपण इथे करणार आहोत. बघा, वारंवारता वितरण जे आहे ते आपण इथे करून घेतलेलं आहे. तर इथे जी काही संख्या आपल्याला दिलेली आहे तर ही वर्गीकृत वारंवारता सारणी म्हणजेच काय, तर समावेशक पद्धती. ही वर्ग जे आहे 6 ते 10, 6 ते 10 यामध्ये किती नंबर आहेत, तर बघा 6 ते 10 मध्ये इथे बघू शकतो 1, 2, 3, 4,
आणि 5, मग म्हणून आपण तळाच्या खुणा इथे 5 दिलेले आहे. तसेच 10 देखील 5 आहे बघा, 1 2 3 4 आणि 1 2 3 4 आणि 5. तर अशा प्रकारे 10 देखील किती वेळा आहे, 5 वेळा आहे, म्हणून तळांच्या खुणा आपण दिलेल्या आहे 5. तर वारंवारता ही किती आहे, F विद्यार्थ्यांची संख्या ही 10 आहे. मग 11 ते 15 ह्याच्यामधील जे नंबर आहेत ते किती आहेत बघा, तळांच्या खुणाने ते आपण दाखवलेले आहेत, ते आहे 5 5 5 5, म्हणजेच किती तर 20. 5 1 5, 5 2 10, 5 3 15 आणि 5 चौक 20, म्हणून आपण विद्यार्थ्यांची संख्या घेतलेली आहे 20. मग 16 ते 20 हे जे वर्ग आहे त्यामधील संख्या किती असणार आहे बघा, तर 5 5 10 15 आणि 20 ही देखील किती आहे तर 20 एवढी विद्यार्थ्यांची संख्या आहे. मग त्याची आपण काय केलेले आहे, इथे बेरीज केलेली आहे, म्हणून n बरोबर किती आहे बघा, तर 10 आणि 20 30 आणि 20 50. तर n बरोबर काय आलेलं आहे, 50 आलेलं आहे. आता आपण सांख्यिकीमधील काही संज्ञा ज्या आहेत त्या देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर सांख्यिकीमधील ज्या संज्ञा आहेत त्या आपण इथे पाहणार आहोत. बघा, वर्ग प्राप्तांकाच्या सोयीनुसार आकाराच्या गटांना काय म्हटलं जातं, तर आकाराच्या गटांना वर्ग म्हटलं जातं. जसे की वर्ग 6 ते 10, 11 ते 15, 16 ते 20, त्यानुसार आपण काय दिलेलं आहे, तळांच्या ज्या खुणा आहेत त्या आपण इथे दिलेल्या आहे. म्हणजे वर्ग मर्यादा वर्ग दर्शवणाऱ्या संख्यांना काय म्हटलं जातं, वर्ग मर्यादा असं म्हटलं जातं. आणि 6 ते 10 या वर्गांची जे 6 ही खालची वर्ग मर्यादा व 10 ही काय झाली, वरची वयोमर्यादा झालेली आहे, म्हणजे वरची वर्ग मर्यादा झालेली आहे. मग वारंवारता म्हणजे काय, की प्रत्येक वर्गात जेवढे प्राप्तांक येतात त्या प्राप्तांकाच्या एकूण संख्येस त्या वर्गाचे काय म्हणतात, वारंवारता असे म्हणतात. म्हणून इथे आपण वारंवारता घेतलेली आहे. आणि वरील सारणीत 11 ते 15 या वर्गात 20 प्राप्तांक येतात, म्हणजेच काय, तर 11 ते 15 या वर्गाची वारंवारता 20 आहे असे आपण इथे सांगू शकतो. जे आपण इथे घेतलेलं आहे की 11 ते 15 याची जी वारंवारता आहे ती किती येते, 20 येते. मग वर्गांतर किंवा वर्ग अवकाश यालाच काय म्हणतात, तर अखंडित वर्ग दिले असताना लगत येणाऱ्या दोन वर्गांच्या खालच्या किंवा वरच्या मर्यादेतील फरकाला काय म्हणतात, तर वर्गांतर असे म्हणतात. बघा, आता वर्गांतर म्हणजे काय हे आपण इथे घेणार आहोत. उदाहरण इथे आपण इथे उदाहरण जे आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20 असे वर्ग असल्यास 5 ते 10चे वर्गांतर 5 वजा 5 बरोबर 5 आहे. मग वर्गामध्ये जो आहे वर्गाच्या खालच्या वरच्या वर्ग मर्यादेच्या सरासरीचे वर्गमध्ये असे त्याला म्हटलं जातं. म्हणून वर्गमध्ये बरोबर काय, की खालच्या वर्ग मर्यादा अधिक वरची वरची वर्ग मर्यादा छेद किती येणार आहे, 2. मग 11 ते 15 वर्गाचा वर्गामध्ये 11 अधिक 15 छेद किती, 2. मग 11 आणि 15 किती, 26 छेद 2. मग बे 1 बे आणि बे 13 किती येणार, तर 26. म्हणून किती आलेला आहे, वर्गमध्ये हा 13 आलेला आहे. हा झाला वर्गमध्ये कशाचा, 12 ते 15 या गटाचा. आता बघा, असमावेशक पद्धती म्हणजे काय, तर जी असमावेशक पद्धती आहे ते आपण इथे अभ्यासणार आहोत. उदाहरण आपल्याला दिलेलं आहे बघा, तर उदाहरण जे दिलेलं आहे या संख्या आपल्याला इथे दिलेलं आहे, हे आहे प्राप्तांक, हे आपल्याला या गटामध्ये दिलेले आहेत. आता हे प्राप्तांक आपल्याला दिलेले आहेत आणि ते इथे आपण सॉल्व्ह करून देखील घेतलेलं आहे. बघा, इथे आपण सांगू शकतो की 6 ते 10, 11 ते 15, 16 ते 20 असे वर्ग घेऊन याची वर्गीकृत वारंवारता सारणी जी आहे ते आपण इथे तयार केलेले आहे. बघा, वर्ग किती आहे, 6 ते 10, 11 ते 15, 16 ते 20 हे आहे प्राप्तांक. मग तळाच्या खुणा बघा, 6 ते 10 मधील 2, 3 आणि 2 अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, वर्गानुसार तळाच्या खुणा ज्या आहेत ते घेतलेल्या आहे. मग वारंवारता किती आलेली आहे, तर 2, 3 आणि 2 एवढी आलेली आहे. मग वरील सारणीत दिलेल्या प्राप्तांकापैकी 10.3, 15.7 ह्या संख्या 6, 10, 11, 15, 16, 20 ह्यापैकी कोणत्याही वर्गात समाविष्ट होत नाही. म्हणून बघा, याकरता वर्गरचना बदलावी लागेल. म्हणून वर्ग 5, 10, 10, 15, 15 ते 20,
10 हा प्राप्तांक 5, 10 या वर्गात न घेता 10, 15 या वर्गात समाविष्ट करावा लागणार आहे. म्हणजे असा संकेत जो आहे तो आपल्याला मानावा लागेल. बघा, म्हणून 10ची जी नोंद आहे 10, 15 या वर्गात होईल. या पद्धतीला असमावेशक पद्धती असे म्हणतात. म्हणजेच अशा प्रकारे वर्ग घेतल्यामुळे 10.3 व 15.7 या संख्याच्या सारणीमध्ये काय होतो, समावेश करता येतो. बघा, आता याप्रमाणे वर्ग घेऊन आणि संकेत पाळून तयार केलेली आपल्याला जी सारणी आहे ते आपण इथे घेतलेली आहे. अशा प्रकारे आपली ही जी सारणी आहे ते आपण इथे अभ्यासलेली आहे. आता वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी म्हणजे असमावेशक पद्धती जी आहे ती या सारणीद्वारे आपण पाहणार आहोत. तर बघा, या सारणीद्वारे आपण ही जी पद्धत आहे ते आपण इथे अभ्यासणार आहोत. बघा मुलांनो, वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी म्हणजेच काय तर असमावेशक पद्धती. वर्गखंडित अखंडित गुण, ताळ्यांच्या खुणा, वारंवारता f, विद्यार्थ्यांची संख्या. 5 ते 10 मधील ताळ्याच्या खुणा 1 आहे, विद्यार्थी संख्या 1 आहे. आणि 10 ते 15 ताळ्यांच्या खुणा 5 येतील आणि विद्यार्थी संख्या 5 येईल. मग 10 ते 20 ताळ्यांच्या खुणा 2 येणार आहे, विद्यार्थी संख्या साहजिकच आहे 2 येणार आहे. 20 ते 25 ताळ्यांच्या खुणा 1 घेतलेली आहे, विद्यार्थी संख्या किती येणार आहे तर ती 1 येणार आहे. आणि उदाहरण जे पुढचं आपण घेतलेलं आहे ते असं आहे की एका वर्गाचा मध्य 10 असून वर्ग अवकाश 6 आहे, तर तो वर्ग कोणता आहे तो आपल्याला सांगायचा आहे. बघा, इथे आपण त्याची उकल जी आहे ती इथे काढून घेतलेली आहे. तर बघा, आपल्याला इथे दिलेला आहे की वर्ग मध्य हा किती आहे 10 आणि वर्ग अवकाश जो आहे तो आहे 6. मग सूत्रानुसार वर्ग मध्य बरोबर काय येणार आहे, खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा छेद 2. मग किंमत ठेवल्यानंतर 10 बरोबर खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा छेद 2. मग 20 खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा. मग वरची वर्ग मर्यादा अधिक खालची वर्ग मर्यादा बरोबर किती 20. हे झालं आपलं समीकरण 1. आणि तेच आपल्याला काय करायचं आहे, सूत्रामध्ये आता त्या किमती ठेवायच्या आहेत. तर बघा, सूत्रानुसार आपण इथे किमती ठेवून घेतलेल्या आहेत. तर वरची वर्ग मर्यादा वजा खालची वर्ग मर्यादा बरोबर किती वर्ग अवकाश. हे आहे समीकरण 2 झालेलं आपलं आहे. मग समीकरण 1 आणि 2 मिळाल्यानंतर आता वरची वर्ग मर्यादा अधिक खालची वर्ग मर्यादा बरोबर किती आलेले आहे 20 आलेले आहे. मग वरची वर्ग मर्यादा वजा खालची वर्ग मर्यादा बरोबर 6 आलेले आहे. मग छेदस्थानी 2 गुणिले वरची वर्ग मर्यादा बरोबर 26 येणार आहे. मग वरची वर्ग मर्यादा किती तर 23. आपण 26ला 2 ने भागितलेला आहे, 13 उत्तर आलेलं आहे. मग ही किंमत जी आहे समीकरण 2 मध्ये आपल्याला ठेवायची आहे. 13 वजा खालची वर्ग मर्यादा बरोबर किती तर 6. मग खालची वर्ग मर्यादा बरोबर 13 वजा 6 बरोबर किती येणार आहे 7 येणार आहे. म्हणून वर्ग 7 वजा 13 आहे. किती आहे वर्ग 7 वजा 13. ही आपण इथे काय काढलेली आहे तर एका वर्गाचा मध्ये 10 असून वर्ग अवकाश जो आहे तो 6 आहे. तर तो वर्ग जो आहे तो आपल्याला काढायला सांगितलेला होता आणि तो वर्ग आपण काढलेला आहे 7 वजा 13. हा आपला तो वर्ग आहे. आणि आपलं जो पुढचं उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे. तर बघा, आपलं जे पुढचं उदाहरण आहे ते आपण इथे सॉल्व्ह करून घेतलेलं आहे की एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 46 विद्यार्थ्यांना त्यांच्या कंपासमधील पेन्सिलींची लांबी मोजावयास सांगितले आहे. ते सेंटीमीटरमध्ये आपण खालील नंबरद्वारे संख्याद्वारे घेतलेली आहे. बघा, एवढी काय आहे त्यांची लांबी आहे कशाची पेन्सिलची. मग असमावेशक पद्धतीने वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी आपण खालीलप्रमाणे दिलेली आहे. बघा, 0 ते 5 या संख्येमधील पेन्सिलींची काय इथे सेंटीमीटरमध्ये लांबी किती आहे बघा तर 1, 2, 3, 4 आणि हे 5, 6 अशा पेन्सिली आहेत. म्हणून आपण 6 घेतलेले आहे. आता 5 ते 10 ताळ्यांच्या खुणा किती येणार आहे तर 5 ते 10 मधील जे वर्ग आहेत ते किती आहेत बघा 5, 5, 5 आणि 5 म्हणजे 20 आणि हे 2 22 म्हणून आलेले आहे 22. आणि 10 ते 15 ह्या मधील जे वारंवारता आहे यामधील ज्या काही वर्ग आहे ते किती असणार आहे तर 5, 5, 5 म्हणजे 15 आणि हे 3 किती येणार आहे तर 18 म्हणून आलेले आहे 18. म्हणून इथे n बरोबर सिग्मा f बरोबर किती आलेलं आहे तर त्यांच्या आपण इथे बेरीज केलेली आहे ती आलेली आहे 48.
तर अशा प्रकारे आपण इथे काय केलेलं आहे, तर असमावेशक पद्धतीने ह्या सारणीद्वारे आपण इथे ही माहिती पाहिलेली आहे. आता जे दुसरं उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत. बघा, इयत्ता 9वीच्या एका शाळेतील 50 विद्यार्थ्यांना प्रथम घटक चाचणीत गणितात 40 पैकी मिळवलेल्या गुणांची वारंवारता सारणी ही पुढे दिलेली आहे. बघा, वर्ग आहे 0 ते 1, वारंवारता विद्यार्थी किती आहेत, तर 2 आहेत. 10 ते 20 मधील 12 आहेत. 20 ते 30 मधील 20 विद्यार्थी आहेत आणि 30 ते 40 मधील 16 विद्यार्थी आहेत. त्यांची सरासरी एकूण किती आहे, तर 50 आहे. मग सारणीवरून खालील प्रश्नांची जी उत्तरे आहेत ते आपल्याला द्यायची आहे. म्हणून 10 ते 20 वर्गाची खालची वर्ग मर्यादा व वरची वर्ग मर्यादा काय आहे बघा, तर 10 ते 20 या वर्गाची खालची वर्ग मर्यादा आहे 10 आणि वरची वर्ग मर्यादा जी आहे ती आहे 20. मग 10 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत, तर 10 पेक्षा कमी गुण मिळवणारे जे विद्यार्थी आहेत ते 2 आहेत. तिसरा जो प्रश्न आहे तो आपण इथे घेतलेला आहे की 20 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत, तर 20 पेक्षा कमी गुण मिळवणारे जे विद्यार्थी आहे ते 2 अधिक 12 बरोबर किती आहेत, तर 14 विद्यार्थ्यांना 20 पेक्षा कमी गुण मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे 30 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत, तर 30 पेक्षा कमी गुण मिळवणारे जे विद्यार्थी आहेत ते आहे 14 अधिक 20 बरोबर 34. 34 विद्यार्थ्यांना 30 पेक्षा कमी गुण मिळालेले आहेत. 40 पेक्षा कमी गुण मिळवणारे जे विद्यार्थी आहेत ते किती आहेत, तर 40 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत 34 अधिक 16 बरोबर 50 विद्यार्थी आहेत 40 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी. आणि अशा प्रकारे आपल्याला एखाद्या विशिष्ट वर्गाची वारंवारता आणि त्या वर्गाच्या आधीच्या सर्व वर्गांच्या वारंवारता यांच्या बेरजेला त्या वर्गाची काय म्हणतात, तर मर्यादेपेक्षा कमी प्रकारची इथे आपल्याला काय म्हटले जातील, संचित वारंवारता असे म्हणतात. थोडक्यात काय म्हटलं जातं, तर डॅशपेक्षा कमी संचित वारंवारता असं देखील इथे म्हटलं जातं. तर पाहूया इथे वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता सारणीचा जो अर्थ आहे तो आपण इथे पाहूया. बघा, वर्ग वारंवारता आणि पेक्षा कमी संचित वारंवारता. तर वर्गामध्ये आहे 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30 आणि 30 ते 40. आणि वारंवारतामध्ये आहे 2, 12, 20 आणि 16. एकूण किती होतात, तर एकूण होतात 50. मग पेक्षा कमी संचित वारंवारता आहे 2, 2 अधिक 12 बरोबर 14. 14 अधिक 20 बरोबर 34. 34 अधिक 16 बरोबर 50. मग वर्ग आहे 0 ते 10, 10 ते 20 आणि 20 ते 30, 30 ते 40. त्याची संचित वारंवारता आहे 2, 14, 34 आणि 50. किती झालेले आहेत, तर एकूण 50 झालेले आहेत. मग वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमीचा अर्थ काय होणार आहे, 2 विद्यार्थ्यांना 10 पेक्षा कमी गुण, 14 विद्यार्थ्यांना 20 पेक्षा कमी गुण, 34 विद्यार्थ्यांना 30 पेक्षा कमी गुण आणि 50 विद्यार्थ्यांना 40 पेक्षा कमी गुण. असं आपण सारणीद्वारे देखील ही जी माहिती आहे ती मिळवलेली आहे. आता खालच्या वर्ग मर्यादा एवढी किंवा त्यापेक्षा जास्त संचित वारंवारता सारणी जी आहे ते आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा, वर्ग आहे 0 ते 10, दुसरा आहे वारंवारता 2, संचित वारंवारता आहे 50. मग आहे 10 ते 20 हा गट, नंतर वारंवारता आहे त्याची 12 आणि संचित वारंवारता आहे 50 वजा 2 बरोबर किती होणार, 48. 20 ते 30 हा वर्ग आहे, वारंवारता त्याची 20 आहे आणि संचित वारंवारता आहे 48 वजा 12 बरोबर 36. वर्ग आहे 30 ते 40, वारंवारता त्याची जी दिलेली आहे ती आहे 16, संचित वारंवारता जी आहे ती दिलेली आहे 36 वजा 20 बरोबर किती, तर 16. एकूण किती झालेले आहे 50. वर्ग किती आहे 0 ते 10, संचित वारंवारता आहे 50 आणि खालची वर्ग मर्यादा किंवा खालच्या वर्ग मर्यादेपेक्षा जास्तीचा अर्थ म्हणजेच 50 विद्यार्थ्यांना 0 किंवा 0 पेक्षा जास्त गुण मिळाले. मग वर्ग पुन्हा किती असणार आहे, तर 10 ते 20, संचित वारंवारता 48 आणि जी खालची वर्ग मर्यादा किंवा खालच्या वर्ग मर्यादेपेक्षा जास्तीचा अर्थ हा किती असणार आहे, 48 विद्यार्थ्यांना 10 किंवा 10 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहे. वर्ग आहे 20 ते 30 आणि संचित वारंवारता आहे 36 आणि 36 विद्यार्थ्यांना 20 किंवा 20 पेक्षा जास्त गुण जे आहे ते मिळालेले आहेत.
आता वर्ग आहे 30 ते 40 आणि संचित वारंवारता आहे 16. म्हणजेच इथे आपल्याला काय केलेलं आहे, तर 16 विद्यार्थ्यांना 30 किंवा 30 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत.